चला आज आपला सराव कोर्सचा दुसरा दिवस आहे. 21 दिवसाचं आयुष्य बदलाचं जे आधुनिक शास्त्र आहे, त्याचा सराव आपण करतोय आणि हा 9 ते 10 रोज असणार आहे 1 ते 15 जूनपर्यंत. आणि हा जो वेबसाईटवरचा कोर्स होता, त्याची मुदत मी 31 मे पर्यंतच लिहिलेली होती. पण आता हा जो सराव कोर्स आहे, त्याच्यामध्ये जे तुम्हाला प्रॅक्टिस करावीशी वाटली, तर व्हिडिओ वापरता यावेत म्हणून मग असं मला वाटलं, की 15 जूनपर्यंत आपण एक्सटेंड करावा. महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला हा जो भाग 2 करायचा आहे, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, हा जो भाग 2 मध्ये मी घेतला. 50 जणांनी तो कोर्स केलेला आहे भाग 2. पण त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असं फारसं कमी लोकांनीच तो करू शकलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये थोडंसं हायर लेव्हलचं लिखाण, हायर लेव्हलचा सगळा वापर करणं, ऑब्झर्वेशन्स, ॲब्सॉर्प्शन. आपल्याला आपल्यामध्ये काही ऑब्झर्वेशन्स आहेत, बदल आलेत, ते ऑब्झर्व्ह करता येणं गरजेचं आहे. आणि समजा एखादा बदल झाला, तर तो ॲब्सॉर्ब करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काही वेळेला लक्षात येत नाही, की हा सुद्धा बदल झालाय, तो सुद्धा बदल झालाय. आणि जेव्हा लक्षात येतो, की हा बदल झाला, आपण दुसऱ्यांचं ऐकतो. "अरे, च्या केसांवर चमक वाढली आहे किंवा नखांची वाढ होतीये." स्पेशली चक्रध्यानमध्ये जेव्हा शेअर केलं, त्यावेळेला लक्षात आलं, की चला नखं वाढतायत, पोट साफ होतंय. मग ह्याला ऑब्झर्वेशन म्हणायचं. आणि जेव्हा आपलं ऑब्झर्वेशन्स येतं, की चला नखं वाढलीत, पण ते ॲब्सॉर्ब केलं पाहिजे ना आपल्यामध्ये. म्हणजे सातत्याने ते मनामध्ये आपण विचार केला पाहिजे, की नखं कशाने वाढली असतील? चक्रधनाचा कुठं संबंध येतो? कॅल्शियम का वाढलं? जसं आज एका मॅडमनी मला फोन करून सांगितलं, की त्यांना मूलाधार चक्राचे काही प्रॉब्लेम होते, ते बंद झाले त्यांचे. म्हणजे जी जळजळ होत होती खाली जागेची, ती पूर्णपणे बंद झाली. जावं लागत होतं ते कमी झालं. टाचा दुखायच्या थांबल्या, असं ते शेअरिंग होतं. पण त्याच्यामध्ये मी म्हटलं अजूनही खूप काही फायदे झालेले असतील. मग झाल्यानंतर का झाले? कशामुळं झाले? हे ॲब्सॉर्ब केलं पाहिजे ना आपल्यामध्ये, की आपण जे ध्यान केलंय, आपण जे मन लावून केलंय, किती दिवस केले. मी म्हटलं नुसतं तुमचे प्रॉब्लेम बंद झाले इथपर्यंत नाही थांबलं पाहिजे. किती दिवस तुम्ही ते केलं मूलाधार चक्र आठवड्यापैकी? त्या चक्रामधलं ध्यान करताना काय आठवा तुम्हाला आणि कशामुळे हे प्रॉब्लेम बंद झाले? टाचा का दुखायच्या बंद झाल्या? हे प्रॉब्लेम का बंद झाले? हे ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. म्हणजे पुन्हा ते रिपीट होणार नाहीत किंवा त्याचा इफेक्ट जास्त काळ टिकणार आहे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये. जिथे-जिथे आपल्या आचरणामध्ये बदल झालाय, आपल्या विचार क्षमतेमध्ये बदल झालाय. कारण आपण बघतो आपण पॉझिटिव्ह विचार करतोय ध्यानामुळे. पण परत आपण नॉर्मल वागतो. परत आपण निगेटिव्हिटीमध्ये जातो. परत आपण दुःखी होतो. परत त्याच पॅटर्नमध्ये जातो. कारण हे ज्याचे त्याचे पॅटर्न्स असतात. आणि मग हे ज्यावेळेला आपण ऑब्झर्व्ह करायला लागतो, नाही हा बदल होतोय, कशामुळे होतोय, किती वेळा केल्यामुळे होतोय. मग तो ॲब्सॉर्ब झाला की अजून ग्रो होतो. फायदा ग्रो होतो, लाँग टर्म होतो आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा पण ग्रो होतो, जास्त काळ पण टिकतो. मग हे ॲब्सॉर्प्शन दुसरी स्टेप आहे. ऑब्झर्वेशन, ॲब्सॉर्प्शन. तिसरी स्टेप आहे रिफ्लेक्शन. जे काही झालंय त्याच्यावर आपण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. अरे अच्छा! मग पॉझिटिव्ह विचार येतायत. मग पॉझिटिव्ह विचाराने काय-काय बदलतंय? अरे घरातल्या व्यक्तीचं वागणं बदलतंय. म्हणजे आपण बदललो की व्यक्ती बदलतीये. आपण म्हणतो ती व्यक्ती वाईट वागतीये. ती व्यक्ती कधी बदलणार आहे? आणि इथे रिफ्लेक्शनमध्ये कळतं नाही, मी जेव्हा बदलले, त्यावेळेला ती व्यक्ती मला हवी तशी वागायला लागली आहे. मग हे रिफ्लेक्शन, कन्क्लुजन. तर या सगळ्या पुढच्या स्टेप्स आहेत. निदान 3 स्टेपपर्यंत भाग 2 आहे आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत, या प्रोसेसमध्ये आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या-चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे या सगळ्या आपल्या वागण्याच्या, बिहेवियरच्या, थिंकिंग पॅटर्नच्या, आपल्या नेचरच्या बदलाला आपण हळू-हळू कोर्समधनं जातो. नुसता कोर्स काही गोष्टींवर डिझाइन केलेला नाहीये, तर सर्वांगीण 11th डायमेन्शन्स 11 डायमेन्शन्स पर्यंत बदल आपल्याला एकेका कोर्समधनं करत जायचं आहे. मग हे भाग 2 फार कमी जणांना जमला त्या लेव्हलनी आणि म्हणाले, "मॅडम
तुम्ही जे म्हणत होता भाग 1 व्यवस्थितच झाला असला पाहिजे, ते आम्हाला आता पटलं. आणि मग हा भाग 2 माझा प्लॅन होता ऑगस्टमध्ये. पण आता थोडंसं मी आज मेसेज टाकला. माझं टूरची डेटच पुढे गेली जुलैची ऑगस्टमध्ये गेली. त्यामुळे मला आता ऑगस्टमध्ये 24 ऑगस्टला मी आता प्लॅन केलेला आहे. मग मी विचार केला हा भाग 2 जर पुढे गेलेला आहे, तर थोडासा भाग 1 सुद्धा मी पुढे अजून घेऊन जाऊ शकते. म्हणजे ज्यांना अजूनही हे परत-परत करायचं आहे, त्यांना करायला मिळू देत. आणि जे नवीन लोकं जागी होतील, की नाही बाबा हे काही चांगलं चाललंय, ग्रुपवर छान अनुभव येतायत, लोकांना फायदा होतोय, आपणही हा करावा, आयुष्य बदलाचा हा कोर्स आहे. त्यांना सुद्धा अजून एक मी संधी दिलेली आहे. तर आज तुम्ही बघून घ्या, तर तुम्ही सगळ्यांनी जे करत आहात त्यांना 15 जूनपर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि फी जरी वाढवलेली आहे ती नवीन लोकांसाठी, तुमच्यासाठी नाही आणि फी सगळ्या कोर्सची फी ही जुलैपर्यंतच तो जूनपर्यंतच डिस्काउंट राहिलेला आहे. म्हणजे आता ही जी फी ठेवली ती जूनपर्यंत राहणार आहे आणि जुलैमध्ये परत बदलणार आहे. कारण अत्यंत अल्प फीमध्ये आपलं हे चाललंय. तर आता भाग 2 ला आपल्याला तयारी करायची. म्हणून पण हा सराव कोर्स करतोय, की भाग 2 च्या लेव्हलला आपण आलो पाहिजे. फ्री कोर्स आहे तो. 21 दिवसाचा मोफत कोर्स आपण 24 ऑगस्ट ते काहीतरी 12 सप्टेंबर तारीख आज टाकली आहे बघा. त्यावेळेला करणार आहोत. मग त्या लेव्हलला जाण्यासाठी आपल्याला सराव करायचा आहे. तर आज आपण थोडंसं डिस्कस करायचं आहे, की संकल्प, संकल्प कसे केले पाहिजेत. तर मनीषा तामाणे मॅडमनी खूप सुंदर केले. काल मॅडम तुम्हाला व्हिडिओचं मला लक्षात नाही आलं. तुम्हाला द्यायला आज मी व्हिडिओ तुम्हाला देतीये ऑप्शन. तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करा आणि तुम्ही थोडंसं कसं संकल्प केले, ते जरा थोडंसं सांगा. मग मी महत्त्वाचे पॉइंट्स देते तुम्हाला संकल्पाबद्दल, ते लिहा. कारण हा महत्त्वाचा भाग आहे. कोर्सचे रिझल्ट जर आपल्याला यायचे असतील तर. हां, मनीषा मॅडम, हो. हो, थोडंसं हो. म्हणजे काय-काय प्रोसेस केल्या ते सांगा. संकल्प काय आहे ते तर लोकांनी वाचलेच असतील तुमचे. हो मॅम. हं. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला कोटी-कोटी नमन. मंगल मॅम आपल्याला खूप-खूप धन्यवाद. तुमच्यामुळं माझ्याच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबाची लाईफ 360 डिग्री चेंज झाली मागच्या 9-10 महिन्यापासून. अ, जो आयुष्य बदलाचा भाग 1 जो कोर्स आहे, तो कोर्स माझ्या मागच्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मागच्या 2 महिन्यापासून खूप सारे चेंजेस घडवून आणले त्या कोर्समुळे. तर ते कसे मी जे काल जे माझे संकल्प लिहिले किंवा 8-15 दिवस झाले मी ती कंटिन्यू लिहीत होते. त्याची स्क्रिप्ट पण बनवली. तर हाच कोर्स माझ्या लाईफमध्ये मला चेंज करण्यासाठी बराचसा कारणीभूत म्हणजे जवळ-जवळ 70% कारणीभूत ठरला. कारण मी यापूर्वी जे कोर्स करत होते मेडिटेशन म्हणा किंवा आपलं आनापानसती मेडिटेशन, हार्ट मेडिटेशन हे छोट्या-छोट्या गोष्टींवर करत होते. आणि मग त्या माझ्या इच्छा पूर्ण होत होत्या. कारण ती स्वतःची पॉवर वाढत होती हे तुम्ही बऱ्याचदा समजून सांगितलं आम्हाला. ते कळालं. पण जेव्हा मी हा अ, आयुष्य बदलाचा भाग 1 कोर्स हा फर्स्ट टाईम पूर्ण केला. गेल्या वर्षी मी लाईव्ह केला. परंतु त्यावेळेस मी संकल्प नाही लिहिले किंवा 5 ते 6 वेळामध्ये कधीतरी थोडाच कर, कधीतरी अर्धवट कर. त्याच्यामुळं मी पूर्णपणे जीव ओतून काम नाही केलं. त्याच्यामुळे माझ्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी राहिल्या. जेव्हा मी हा रिपीट पैसे भरून कोर्स केला आणि तो फर्स्ट टाईम मी तो पूर्ण रेग्युलरली व्यवस्थित केला. तर त्याच्यामधले मी पॉइंट्स लिहिले होते. माझ्याकडे भरपूर वह्या माझ्या भरून झाल्यात. तर त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी किंवा तुम्ही जे उदाहरणं दिलीत, त्याच्यामध्ये किंवा ते चावीची उदाहरणं आहेत, की बाबा तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऊर्जा कशी चेक करता येते. तर मी माझ्यातल्या ज्या निगेटिव्ह निगेटिव्ह नाही म्हणता येणार, मला ज्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी आधी लिहून काढल्या. मग त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींपासून म्हणजे जी छोटी-छोटी नीड आहे, त्यापासून मी लिहून काढलं आणि त्याच्यावर हार्ट मेडिटेशन आणि तुम्ही जे चित्र मेडिटेशन शिकवलं, त्याच्यावर मी बरचसं काम केलं आणि मग अडचणी येत होत्या भरपूर की मग खरंच इच्छा पूर्ण होतील का? नाही होतील. पण त्याचबरोबर मी ग्रॅटिट्यूड पण लिहिते आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी रोज लिहिते त्यामुळे टिकून राहिली.
आज केलं, उद्या केलं किंवा एखाद दिवशी जरी गॅप राहिला, तरी थोडीफार अ, इतर लोकांमध्ये गेलं की त्यांची एनर्जी आपल्यामध्ये ट्रान्सफर होते. या गोष्टी मला खूप साऱ्या कळाल्या. मग मी रोज कसं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवता ठेवता येईल, यासाठी रोज पहाटे उठल्या-उठल्या ग्रॅटिट्यूड तर लिहितेच. पण तुम्ही जसं मॅडम 1 सांगितलं मिनिट, 1 स्क्रिप्टिंग मिनिट. करा. मॅडम 1 मिनिट. थोडंसं तुम्हाला अनुभव नाही सांगायचेत. इथे संकल्प कसे लिहिलेत. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते, की मॅडमनी कोणाकडनं किती पैसे येणार आहेत, हे तर लिहिलंच. ह्यांच्याकडनं मला एवढे पैसे या पद्धतीने मिळणार. त्यांना धन्यवाद. मॅडम साउंडमध्ये रेकॉर्ड करतायत. नावं घेऊन धन्यवाद, धन्यवाद. ते संकल्पावर बोला, संकल्पावर. हां. जी, मॅडम. आलं हं. लक्षात. माझे पहिले संकल्प माझ्या फॅमिली संदर्भातले, की माझी फॅमिली खूप आनंदी आहे, समाधानी आहे. अ, खूप एन्जॉय करते. दर आठवड्याला शनिवार, रविवार आम्ही एन्जॉय करतोय. कारण मी पण वर्किंग वुमन आहे आणि मिस्टर शेती करतात. मग माझ्या मोबाईलमधले जे एकत्रातले फॅमिली फॅमिली फोटो आहेत, जे आनंदातले आहेत, सर्वांचे हसतमुख चेहरे दिसतात आहे. असे फोटो मी स्क्रीनशॉट काढले आणि माझ्या मेलवर पाठवले. मग त्याचे फोटो काढले. ते पण मी चिटकवले. एक त्याच्या खाली मिनिट मी अफर्मेशन थोडंसं ब्रेक करते. मी ॲड करत जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं मॅडमनी जे केलं या मुद्द्यावर, मॅडम सांगतायत ते सगळ्यांना पॉझिटिव्ह काय-काय मिळणार आहे. त्यांचे पुतणे सुद्धा त्यांनी घेतले. घरात एकत्र कुटुंब आहे, 4 मुलं आहेत. प्रत्येकाच्या एका एका मुलाच्या नावाने एक-एक संपत्ती, एक-एक मोठं त्यांनी तयार केलं आणि हा खूप मोठा भाग आहे. बघा त्यांचे चार्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की मॅडमनी दीरांच्या मुलाचं नाव, दीरांच्या मुलीचं नाव हे लिहून त्यांना काय मिळणार आहे, स्वतःच्या मुलीला काय मिळणार आहे, स्वतःच्या मुलाला म्हणजे इतरांपासून सुरुवात केली. माझं कुटुंब न धरता माझ्या दीरांचं, माझ्या जावेचं हे फार छान गोष्टी आहेत आणि हे नुसत्या घरातली लोकं नाहीत, बाहेरची पण लोकं आहेत. त्यांच्याचे दान संकल्प, काय काम करणार आहेत त्या पुढे, हे सुद्धा लिहिलेलं आहे आणि बघा हे सुंदर असे कॅलेंडर्स म्हणजे आपण काय म्हणतो तक्ते केलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये अ, हे पैशांचं सुद्धा जे काही केलंय त्याला सुद्धा डिटेल्स लिहिलेले आहेत त्यांनी, की कशा पद्धतीने ते पैसे येणार. कारण मॅडमना म्हटलं, "मॅडम तुम्हाला हे सगळं कशाने मिळणार आहे?" त्या म्हटल्या, "ब्रेननी विचारच केलेला नाहीये मी." पण जेव्हा मुलांना सांगितलं, घरातल्या लोकांना सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे मिस्टर तर म्हटले, "म्हणजे हे सगळं काम मला काय? मलाच करावं लागणार आहे काय?" पण त्यांनी सांगितलं, "नाही. मग ते कशा पद्धतीने येणार आहे, काय आहे याचा विचार करायचा नाही. फक्त चांगल्या मार्गानेच येणार." मॅडम तुम्ही त्या बाबतीत काय सांगितलं मला? जेव्हा हो, त्या सांगते. कोर्सला लागल्या या, तेव्हापासून त्यांनी फक्त चांगल्या मार्गानेच ह्याच इच्छा होतात त्यांच्या मनामध्ये, हो, की चांगल्याच मार्गाने ते सगळं मिळणार आहे मला, दुसऱ्या मार्गाने नाही. आता तुम्ही बरोबर. हे व्हर्बलाइज कसं केलं ते सांगा? ऑडिओ कसे केले ते सांगा? आता मी जे पोस्टर सगळे चिटकवले, त्याला अफर्मेशन दिलेत. मुलांकडून चित्र काढून घेतली, जी मुलांना हवी आहेत ती. मग मला जे हवंय, लेटेस्ट हवंय किंवा माझी जी स्वप्न आहेत, माझे जे संकल्प आहेत, किती वेळामध्ये वेळ कॅल्क्युलेशन नाही केला. मला जे पाहिजे ते स्क्रिप्टिंग तयार केलं आणि मग ते मी आधी चिटकवले त्याच्यावर अफर्मेशन लिहून आणि मग त्याचा कुठली व्हिडिओ तयार जागा केला. पाहिजे नाही ती जाऊन उभं राहून बघून आल्या हो, त्या जागेला. हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. मग कुठली जागा हवी आहे? आणि ही जागा मला हवी आहे. त्यांनी फायनल केलं या रेटनी साधारण आणि हो, हो. प्रत्येक इयर टाकले तेवढं इयर टाकू नका म्हटलं मी. कारण नाही इयर काढून 2030 टाकले. पर्यंत काय एका वर्षातही हे होऊ शकणार आहे. पण जागा जाऊन बघितली. मग त्या जागेचं मी तुम्हाला सांगितलं तसं लेआउट इकडं काय, तिकडं काय हे सगळं प्लॅन केलंय त्यांनी. हो. हं. जागा जाऊन पाहिली, व्हिज्युअलाइज केलं मी बऱ्याच वेळा. तिथून जाता-येता मला बऱ्याचदा दिसते शेतावर जाताना. हायवेलाच आहे. तर मग मी त्या जागेविषयी व्हिज्युअलाइज केलं, घरी सांगितलं, मुलांना सांगितलं. बरेचसे म्हणजे 50-50 हे आले त्याच्यामध्ये. तिकडे नको, घरापासून लांब. दीर माझे ब्लाइंड असल्यामुळं, की आपण थोडंसं लांब गेलं तर मग लक्ष कोण देणार वगैरे असं. परंतु त्यांना पूर्ण स्ट्रक्चर मी समजून सांगितलं. केवढी मोठी भिंत असेल, कंपाउंड असेल, गेट असेल पिरॅमिड किंवा सांगितलाय. पिरॅमिड दाखवा जरा वॉचमन हां. चित्रातला. पिरॅमिडचे तिन्ही व्ह्यू त्यांनी काढलेले आहेत.
तिन्ही बाजूनी. हो. पिरॅमिड मी कुठे चिटकवलं पिरॅमिड? बरं जाऊ दे मॅडम, हां, आता ठीक आहे, थोडासा ठीक आहे. वेळ कमी आहे. तर हे बघ आपण थोडंसं तुम्हाला नंतर वेळ देईल मी बोलायला. हो, हे पिरॅमिड बघा, हे बघा किती छान वर्क केलंय आणि मॅडमना भरपूर मिळालंय बरं का या कोर्समधून. खूप म्हणजे मिळालं, किती खूप. आपण बघितली ती लाखाची रक्कम, किती शेतातनं उत्पन्न किती आलं, काय आलं, सगळ्या मॅडमनी पैशासकट टाकलं होतं सगळं. आणि लोकं सगळं विचारत होती कोणाचं आहे, कोणाचं आहे? ते याच मॅडमचं आहे. आणि ड्युटी सांभाळून शिफ्टमधल्या ड्युटी सांभाळून पोलीस असून हे सगळं वेळ देऊ शकतात. सगळं पॉसिबल आहे. सगळं पॉसिबल आहे. आपल्याला आपल्यासाठी वेळ नाही तर मग कोणासाठी असणार आहे वेळ? हे बघा हे पण काढलंय पिरॅमिडचं. तिन्ही व्ह्यू काढलेले आहेत. हो. तर मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्हाला नंतर वेळ देईल मी अनुभव कथनाला. तर आता मी थोडंसं संकल्पावर बोलत आहे. तर तर मला एक असं सांगायचं आहे, की संकल्पाबद्दल तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट लिहून घ्या. कारण जर अजूनही कोणी संकल्प केले नसतील आणि करायचे राहिले असतील, तर त्यांना मला सांगायचंय पूर्ण करून घ्या हे संकल्प आणि संकल्प केले तरच तुम्हाला फायदा होणार आहे या कोर्सपासून. तर महत्त्वाचा पॉइंट लिहून घ्या संकल्प प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे. कारण अजूनही म्हणतं, की व्हायला पाहिजे, मिळालं पाहिजे असं लिहिलंय मी. नाही. मला मिळालं आहे पहिली गोष्ट. दुसरी, काहीही नको असं संकल्पात नाही पाहिजे. कारण राइट ब्रेनला नो कळत नाही. राइट ब्रेनला नो कळत नाही. तो नो कट होतो. मला गोळ्या खायच्या नाहीत. मी गोळ्या बंद असलेल्या अवस्थेत जगत आहे. असं म्हणणं आणि मला गोळ्या नको या दोन्हीत फरक आहे. पण ह्याच्यामध्ये नको शब्द असला, नसला तरी सुद्धा कटिंग्ज नकोय. म्हणजे ज्यावेळेला आपण आयुष्यात अ, असं म्हणतो, की हे कमी पाहिजे नाही. तर ते संकल्प जरा कमी लवकर मॅनिफेस्ट होतात. आपण जर पॉझिटिव्ह लिहिला तर. म्हणजे दुसरं असं समजा आता मी म्हणतीये, की उदाहरणार्थ, की वजन कमी झालं आहे. आता ही कमी झालेली गोष्ट आहे आयुष्यात. म्हणजे निगेटिव्हच आहे ना, वजन कमी झालेलं आहे. लक्षात घ्या, वजन कमी झालेलं आहे. म्हणजे नकोय, कटिंग आहे, कटिंग, कटिंग. मग ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह झालं पाहिजे. म्हणजे अधिक काय ॲडिशन पाहिजे जीवनात. कालचं तुम्ही बघा माझं ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर, मी 2 वाक्य वापरली. तुमचं तुम्हीच असं रिफ्लेक्शन कसं म्हणतात बघा आता. रिफ्लेक्शन स्टेज कशी आहे बघा. मी काल बोलले, माझी Honda सिटी कार ज्यावेळेला मला आली, त्यावेळेला मला काही आनंद पण नाही झाला, कारण खूप कार झालेल्या होत्या. काही नाही म्हणजे असं काही विशेष वाटलं नाही. हे मी तुम्हाला बोलले. आणि मग त्याच वेळेला मला नीता मॅडम सुद्धा म्हटल्या, "मॅडम माझीही अशीच अवस्था आहे आणि पहिल्यापासून आहे, बऱ्याच वर्षांपासून आहे." त्याच्यावर मी खूप डिटेल बोलले तुम्हाला. पण एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलं का? ज्यावेळेला आपण म्हणत होतो, की जुनी गाडी दिली आणि नवीन आणली आणि मी ते तुम्हाला सांगत होते. भावना तुमच्या क्रिएट करायला ज्यावेळेला मी वाक्य वापरलं, की जुनी दिली, नवी आणली. त्यावेळेला मला जस्ट वाटून गेलं, की माझी ती होंडा अ, देतीये मी. असं मला वाटलं आणि एकदम मी गहिवरून आले. आणि मी हे तुम्हाला शेअर केलं हॉनेस्टली, की नाही मला पण रडू आलं होतं माझी गाडी मी देतीये म्हटल्यावर. आता बघा, म्हणजे आली तर मला आनंद नाहीये आणि जाती म्हटल्यावर मला डिटॅचमेंट आहे का नाही? मला अटॅचमेंट आहे त्या कारबद्दल. मग आता हे उलटं आहे की नाही पहा. म्हणजे जाती तर अटॅचमेंट आहे. मग ह्या भावना निगेटिव्ह आहेत ना, म्हणजे आपल्या अटॅचमेंट आपल्याला कमी करायच्या. म्हणून थोडंसं संकल्प लिहिताना कटिंग नका घेऊ, कटिंग. काहीही असू देत, कटिंग नको. ॲडिशन्स हवे लाईफमध्ये. मग वजन कमी झाले म्हणण्यापेक्षा मी खूप छान हेल्दी आहे. कारण वजन कमी झाले, पुष्कळ आपण सुंदर दिसतोय. काय उपयोग आहे? कामच होत नाहीयेत आणि काही रोग नाहीयेत, काही गोळ्या नाहीयेत, पण उदासीन आहोत किंवा एनर्जी नाहीये किंवा काय जे हवंय ते नाहीच आहे. तर काय उपयोग आहे? मग काय पाहिजे ना, हे याच्यावर फोकस करायचा. म्हणजे दुसरा पॉइंट संकल्पाचा लिहा, कटिंग नाही करायचंय, ॲडिशन करायचं. तिसरं महत्वाचं पॉइंट लिहायचं आहे, की एंड रिझल्ट्स बघायचे. म्हणजे थोडंसं मनीषा मॅडमच्या बाबतीत मी सांगते. मनीषा मॅडमनी लिहिलंय, कोणाकडनं मला किती पैसे यायचे. त्यांची देणी आहेत म्हणून लिहिलंय.
आणि त्यांनी लिहिले, की ह्याचं देणं आलं, त्याचं देणं आलं, त्याचं देणं आलं. मग मॅडमनं म्हटलं, "मॅडम तुमचे देणी आलेत, पण पॉझिटिव्ह बॅलन्स कुठे दिसतोय? नेट बॅलन्स दिसला पाहिजे ना. सगळ्यांची देणी आली आहेत, पण तिसरी अजून देणी वाढली तर?" अर्थात त्यांच्या फॅमिलीच्या आहेत, त्यांच्या स्वतःच्या नाहीयेत. पण मग मॅडमना मी असं म्हटलं, "असे नाही संकल्प लिहायचे. याचं देणं आलं, त्याचं देणं आलं." आपल्याला नेट काय पाहिजे, एक्झॅक्ट आउटपुट काय? तर मग तिथे बॅलन्स. मग तुम्ही म्हणा, वाक्य लिहिताना लिहा ना, सगळ्यांचं देणं पूर्ण झालेलं आहे आणि नेट माझा प्रॉफिट किंवा नेट बॅलन्स किंवा माझं सेव्हिंग माझ्या या खात्यावर, माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये पडलेलं आहे. म्हणजे तिसरा पॉइंट महत्त्वाचा लक्षात आला. आउटपुटवर फोकस करा. काय आपल्याला एंड रिझल्ट. अजून त्यांचं एक वाक्य मी सांगते. त्यांनी एस-आय-पी लिहिली म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मुलांच्या, मुलींच्या मी एस-आय-पी केल्या. मग याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाक्य घातली, की मुलीच्या नावाने एस-आय-पी केली, मुलाच्या नावाने एस-आय-पी केली आणि काय त्यांनी रक्कम पण लिहिली असेल मला नाही माहिती, की 2,000 पर महिना समजा एस-आय-पी लिहिली. प्रत्येक महिन्याला 2,000. मग तिथे सुद्धा मॅडमना मी सावध केलं, "मॅडम असं नाही पाहिजे. तुम्हाला एंड रिझल्ट काय हवाय? तुम्ही काय दर महिन्याला 2 लाख मुलांच्या नावावर टाकाल. पण ती एस-आय-पी बुडली तर? आणि बुडते ना, पैसे बुडतात लक्षात घ्या. काल पण एका मॅडमनी मला सांगितलं, की किती गुंतवले, हजाराचे तिप्पट झाले. 9 वर्षात तिप्पट झाले आणि नंतर लाखात केले तर डुबून गेले. अजून आलेच नाहीत ते पैसे. 7-8 वर्ष केस चालली आहे. म्हणजे हे बघतो आपण आजूबाजूला. मग मॅडमने म्हटलं, "काय उपयोग तुमच्या संकल्पाचा, की मुलीला एस-आय-पी केली आहे, मुलाला एस-आय-पी केली." असं नाही. तुम्ही असं लिहा ना, की मुलीच्या लग्नाचं रेडी झालं, टिक. मुलांच्या लग्नाचं टिक, सोनं खरेदी टिक. त्यांचं घर, बंगला आपल्याला आयुष्यभर मुलांना द्यावंच लागणार आहे थोडं-थोडं गरजेच्या वेळेला. ते लिहा. सगळी शिक्षण, शिक्षणाचे पैसे रेडी, टिक करा तिथे. चित्रच दाखवायची आहेत ना. मग एखादा गोल जरी दाखवला तुम्ही, येलो गोल दाखवला शिक्षणाचा, पूर्ण झाला, टिक केला, झालं चित्र झालं. त्याला काही पैसा, नोटाच पाहिजे तसं काही नाहीये. तुम्ही चित्र काढा, येलो करा. येलो म्हणजे शिक्षण, ग्रीन म्हणजे शिक्षण, पिवळं म्हणजे लाल म्हणजे तुम्ही लग्न, असं काही करू शकता. चित्र गोल काढा, त्रिकोण काढा आणि तिथे त्या अमाउंटला किंवा अमाउंट सुद्धा लिहू नका. कारण त्या 10 वर्षांनी, 15 वर्षांनी त्याची व्हॅल्यू सुद्धा राहणार नाहीये. त्याच्यामुळं बल्क सफिशियंट शिक्षणाची सगळी काही सम आहे ती रेडी झालेली आहे. लग्नाची झाली, सोनं खरेदी झालं. असं संकल्प लिहिताना लक्षात घ्या, हे महत्त्वाचं पाळा आणि तुमचे संकल्प पूर्ण करा. चला आता आपल्याला ध्यान करायचं आहे. आज मी संकल्पावर बोलली, मनीषा मॅडमना थोडा वेळ दिला. चला आता शांत बसा. आपण डोळे झाकून मेडिटेशन करूयात. त्याच्या आणि श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही हात तुम्हाला हव्या त्या पोझिशनमध्ये ध्यान मुद्रा करा. दूर ठेवा किंवा बोट एकमेकात गुंतवा. अगदी सहज सोप्या आसनामध्ये बसा. कुठेही ताण नको आहे. Recording in progress. श्वास येत आहे.
श्वास जात आहे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. श्वासावर लक्ष ठेवल्याने आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरात घेतो. ब्रह्मांडातून पूर्ण 5ही तत्व शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा होतं ते शरीर शुद्ध आणि भरभक्कम. शरीराच्या प्रॉब्लेमवर जास्तीत जास्त ऊर्जा मिळू लागते. केवळ आणि केवळ ब्रह्मांडाला कनेक्ट झाल्यामुळे, जास्तीत जास्त स्ट्रॉंग कनेक्शन झाल्याने आणि हे कनेक्शन फक्त श्वासावर न्याहाळत बसल्याने होतो. म्हणून आपण श्वासाला न्याहाळत आहोत. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. चला, रोज आपल्याला करायचं आहे आनापानसती ध्यान, श्वासावरचं ध्यान. जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला आनापानसती ध्यान रोज करायचं आहे. आता आपण करूयात हृदय मेडिटेशन. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हृदयातून स्पंदन निसर्गात सोडणार आहोत आणि जी काही इच्छा आहे ती निसर्गातून खेचून घेणार आहोत.
हृदयाची शक्ती ब्रेनपेक्षा 5000 पट जास्त आहे. हृदय म्हणजे प्रेम आणि प्रेमाची शक्ती आपण या ध्यानामध्ये वापरणार आहोत. चला तर मग हृदय ध्यान करूयात.